नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदेश भागवत, धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर, मिशन ऑर्गॅनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत करतो। तर हा जो कांद्याचा प्लॉट आहे, या कांद्याच्या प्लॉटसाठी आपण ह्या दादांना आपल्या कंपनीचा RPS 76 हा एक प्रॉडक्ट दिलेला होता। त्यानंतर दादांनी पाण्यामधून आपला जो हा दुसरा जो प्रॉडक्ट आहे गोरसाल्टच्या स्लरी आहे तर त्या स्लरी आपण पाण्यामधून दिलेल्या होत्या। तर दादांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे की त्यांना याचा काय रिझल्ट आलेला आहे। तर दादा, तुमचं नाव काय आहे? औरंबीरू शिंदे। तर तुमच्या प्लॉटसाठी आपण धन्वंतरीचा RPS 76 आणि गोरसाल्टच्या स्लरी सोडल्याच्या नंतर तुम्हाला काय रिझल्ट जाणवला? कांद्याची पातीची साईज, कांद्याचा दांडा, बर, तसेच कांद्याची मूळवाढ चांगली झाली। हा, बर, कांद्याची साईज पण बनवायला लागली, पातीची उंची चांगली झाली, मुळांची चांगली वाढ झाली। त्याच्यानंतर बघा त्या ठिकाणी आता कांद्याच्या, दादा तुमचा कांदा हा किती दिवसाचा झालेला आहे आता प्लॉट? 2.5 महिन्याचा कांद्याचा प्लॉट झालेला आहे। 2.5 महिन्याचा कांद्याचा प्लॉट आहे मित्रांनो। आणि ह्या प्लॉटला पहा, मुळांची चांगली जोमदार वाढ आहे आणि मुळं सरळ आहे आणि सफेद आहेत। त्याच्यानंतर बघा वरती मानाची जाडी चांगली आहे, पातीची उंची चांगली आहे आणि मित्रांनो पातीचा हा पंजा संपूर्ण बनलेला आहे आणि वेन देखील चांगली बनलेली आहे। आणि 2.5 महिन्यामध्ये कांद्याची ही साईज आहे आणि कलर आहे। तर हे गोरसाल्टच्या स्लरी आणि RPS याचा हा दादांना आलेला रिझल्ट। तर दादा, शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल की बाबा हे जे धन्वंतरी कंपनीचे प्रॉडक्ट आहेत तुम्ही वापरल्याच्यानंतर समाधानी आहेत का? हा, समाधानी आहे ना। तुम्ही समाधानी? बरं, शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल की ही जी धन्वंतरी कंपनीची गोरसाल्टच्या स्लरी आहे प्लस RPS 76 आहे, आपला बॅक्टेरिया किट पण आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सिलिकॉन आणि बोरॉन याचे एक अन्नद्रव्यांचं किट येतो। तर ही जी औषधं आहेत शेतकरी मित्रांनी वापरले पाहिजेत का? वापरले पाहिजे। यामुळे आहे ना, हे उत्पन्न जर वापरले तर याच्यात आपल्या उत्पन्नाची वाढ होते। म्हणजे साईज बघा, कलर, शायनिंग ह्या गोष्टींमध्ये बदल निश्चित रूपाने होणार आहे आणि शेतकरी मित्रांनी देखील हे वापरले पाहिजे। तर दादा, वापरल्याच्या नंतर तुम्ही समाधानी आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ होण्याची काय शक्यता वाटते? कशी? यावेळेस नक्कीच उत्पन्न जास्त निघणार आहे। बरं, तुमचा रेकॉर्ड तुम्ही तोडताय? हा, आमचा रेकॉर्ड आम्ही तोडणार आहे। मागं जो कांदा केलेला आहे, आपली कॉम्पिटिशन फक्त आपल्या मालासोबत आहे, बरोबर आहे? बरोबर आहे। आपली कॉम्पिटिशन ही फक्त आपल्या मालासोबत आहे। तर तुमचा रेकॉर्ड जे आहे इथून मागं तुम्ही कांदा जो केलेला आहे तर तो नक्कीच बाबा उत्पन्न एक चांगलं देणार आहे। 20 ते 25% उत्पन्नात वाढ हमखास होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही जी धन्वंतरी कंपनीची औषधं आहेत ही संपूर्ण जे सेंद्रिय खतांमध्ये मोडतात ते। तर याच्यापासून मधमाशी असेल, आपला गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आपण म्हणतोय, त्याला एक जगवण्याचं कार्य एक आपल्या माध्यमातून एक चांगलं होणार आहे। आणि फुलपाखरं, मधमाशी हे जे आहेत केमिकलला एक चांगला पर्याय म्हणून धन्वंतरी कंपनीकडे एक चांगलं बास्केट आहे आणि शेतकरी मित्र देखील हे वापरून समाधानी आहे ते। तर मित्रांनो, विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न या अभियानामध्ये आपली कंपनी काम करते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील आमच्या ह्या अभियानामध्ये सहभागी होऊन एक खारीचा वाटा उचलण्याचं कार्य तुम्ही निश्चित रूपाने करावं। आणि धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।